वर्षा बर्थडेच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज अंशूचा बर्थडे. सरांनी अंशूला हॅपी बर्थडे बोला. आज 4 एप्रिल आहे अंशूचा बर्थडे. अंशू चालला तर बघा शाळेत रेडी होऊन. अंशूची तयारी बघा. अंशूची तयारी बघा. अंशू शाळेत चाललाय. आज बर्थडे होणं तो शाळेचे कपडे घालून नाही चाललाय. आता मी त्याला कामावर जातं सोडते, मग संध्याकाळी भेटते तुम्हाला. त्याला बर्थडेला काय काय गिफ्ट आलेत काय नाही आले ते तुम्हाला नक्की सांगते. आम्ही कुठं सेलिब्रेट करणार आहे ते पण सांगते. चला बाय, भेटू संध्याकाळी. बाय. हाय, मी कामावरून आता घरी आली. 4 वाजले. आज माझं गिफ्ट रिमोट कंट्रोल ते बघितलं त्यांनी कालच्या व्हिडिओमध्ये. तर मी आज हाफ डे घेऊन घरी आली, कारण की घरी आली त्याच्यानंतर थोडंफार काही थोडे पोहे खाल्ले. त्याच्यानंतर थोडं काम करते ते. आता तुम्हाला दाखवते अंशूला बर्थडेसाठी काय काय आले. ओके, दाखव अंशू बर्थडेला काय काय आले. मला पहिले आलं आहे हे रेड कलरचं टी शर्ट. हे टी शर्ट आहे त्याचं, आणि त्याच्यावरची पॅन्ट दाखव. त्याची पॅन्ट, त्याच्यावरची पॅन्ट. 2 ड्रेस घेतलेत त्याच्या काकांनी. हे वाला पण दाखव. हे वाला हे वाला शर्ट आहे. एक टी शर्ट आणि जीन्स, आणि हाफ आहे म्हणजे ती वाली जीन्स, आणि हे टी शर्ट आणि शर्ट फुल आहे, जीन्स. शर्ट आहे, सॉरी शर्ट, आणि फुल पॅन्ट. हे त्याच्या काकांनी घेतलेले आहे त्याला 2 ड्रेस. 2 ड्रेस नाही, मग हा वाला ड्रेस काकाने घेतला. तर त्याचा एक ड्रेस त्याच्या काकांनी घेतला, एक त्याच्या आजीनी, आणि त्याच्या आत्याने त्याला. तो जास्त या गिफ्ट पासून खुश आहे. म्हणतात ना, लहानपणी आम्हाला तर काहीच कळत नव्हतं काय मोठं आणि काय छोटं. बघा, त्याला हे गिफ्ट जास्त आवडलंय. त्याचं दाखवा, मी रिअल गोल्ड दिसते तुम्हाला. बघा, थांबा. हे आम्ही बघा गणपती बाप्पा दिसतंय तुम्हाला. दाखव, मी दाखव. हे त्याच्या आत्याने त्याच्या गळ्यामध्ये होऊन घेतलं त्याला. बघा, हा गणपती आहे त्याला, आणि ह्या गिफ्टने तो जास्त खुश. रिअल गोल्ड आहे. आणि त्याच्या बारके काकांचं गिफ्ट ते पेंडिंग आहे, ते येणार आहे त्याचं. तर म्हणजे त्यांनी सर्वांकडून गिफ्ट घेतलं. सायकल येणार आहे, सायकल. तर त्याच्या आप्पाने त्याला सायकल दिली आहे, काकांनी कपडे दिले, त्याच्या आजीने पण कपडेच दिलेत, आणि त्याच्या आत्याने त्याला हे गिफ्ट दिले. म्हणजे आत्याने आजी दोघी मिळून आहे त्यांचं. ठीक आहे, मामाने दिले. हे मामाने दिलेलं त्यांनी काल बघितलं. आणि तरी पण याचं रिमोट हरवलं. मी काय दिलंय ते सांगते. तर मी त्याला काय देणार होती, मी त्याला कपडेच घेऊन देणार होती, स्केटिंग घेऊन देणार होती. तर तो बोलला मम्मी मला नाही पाहिजे कपडे, तू एक काम कर, मला बाहेर हॉटेलमध्ये मला बाहेर माझा बड्डे बनवायचा, नाही तर मी घरीच बनवणार होती त्याचा बड्डे. आणि त्याला कपडे आणि स्केटिंग नवीन घेऊन देणार होती, कारण की स्कूलला पण लागते त्याला बोलली. तर तो मला बोलला मम्मी नको, मला बाहेर बड्डे बनवायचा आहे. तर मग त्याला बाहेर पार्टी दिली आहे. तरी पण त्याला मी किती कॅश दिलाय, 5000 कॅश दिलंय. तर तुम्हाला कसं वाटलं अंशूचे बर्थडे गिफ्ट नक्की सांगा. आणि जास्त तुम्हाला बघायचं माझ्या फ्रेंड्सने काय काय दिलं. त्याच्या फ्रेंड्सने तर अख्खे पेन दिले, त्यांनी पण तो खूप खुश आहे. थांबा, भरपूर पेन दिले, पण जास्त तो या गिफ्ट खुश आहे. यावाले हे तो रात्री घालेन, तुम्ही नक्की बघणार बर्थडे. आता आम्ही रात्री कुठे जातो काय जातो नक्की बघत राहा. आणि मी जो काल व्हिडिओ टाकलाय तो पण नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हाला उद्या भेटेल. आणि आज आहे 4 एप्रिल, माझा अंशूचा बर्थडे पण आहे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि रमाबाईंचं लग्नाचा वाढदिवस पण आहे. म्हणून आणि एप्रिलमधले पोरं बोलतात खूप हुशार असतं. माझा अंशू खरंच खूप हुशार आहे. तर आता तुम्हाला रात्री भेटतो, कुठं जाणार आहे काय जाणार आहे हे सर्व तुम्हाला पुढे माहिती पडेल. बघा चांगला पेन आहे बघा. याची आहे ना मी सगळे अशी ग्लिटर पण त्याला. माझ्या चुलत धीर आहेत बारके, ते पण त्याच्यासाठी केक घेऊन आले होते. अंशूला ते पण केक वगैरे कटिंग करायला दिलं. अंशू ट्युशनवरून आला होता, ते केक घेऊन आले त्याला. छोटे धीर आहेत माझ्या. अंशूने केक कटिंग करायला घेतलं. बघ अंशूने ती कॅन्डलच पूर्ण उलटी लावून दिली होती. नंतर अंशूने केक वगैरे कटिंग केलं. अंशूने एवढे केक कटिंग केलं बाबा, भरपूर किती केक कटिंग केलं. जरी हा एक केक त्यांनीच आणला होता, हा केक त्याच्यासाठी. केक वगैरे कटिंग केला. त्याच्यानंतर अजून रात्री पण त्यांनी केलं, की किती केक कटिंग करतो तरी थकत नाही बाबा.
बघा त्याची मजा. त्यानंतर केक वगैरे कटिंग केलं, त्या थोडीशी गप्पा मारत बसले मामी सर्व. त्याच्यानंतर माणशीला गळ्यामध्ये ते घालून माणशी किती खुश होते बघा ते गळ्यात घातले लॉकेट. गाड बघा शिल्पा एकदम बरोबर आहे. बोलायचं मम्मी खेचू नको ना गं, लागेल ना गं. आणशी त्याच्यानंतर आम्ही बाहेर जायला निघालो, मग ते पण घरी गेले होते आणि ते त्यांना आता आम्ही निघालो कामाला जायचं होतं म्हणून ते आले नाही. कुठं चाललं तुम्हाला तिकडे जाऊन माहिती पडा. का आपा आहे घरात, ये चावी आहे माझ्याकडे. हा केक घेऊन चला. हा केक माझ्या मॅडमने पाठवला आणि त्यासाठी खूप खूप थँक्यू. चला त्यांनी अंशूसाठी पाठवलेलं. बार्बिक्यू स्क्वेअरमध्ये आलोय. त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि एवढं म्हणजे ना केक वगैरे कापून मग जेवायला बसलो, कारण की नंतर बोललं अजून खराब होऊन जाईल अंशूचे कपडे वगैरे. बघा आम्ही सगळे फॅमिली किती छान दिसतं. त्याच्यानंतर आहे ना एवढे गाणे चालू होते म्हणून आहे ना आवाज हेच करताना म्हणून मला पूर्ण आवाज म्यूट करावा लागला, कारण की मागे भरपूर गाणे चालू होते, मॅच वगैरे चालू होती. त्याच्यानंतर बघा आम्ही सर्वांनी स्टार्टर्स वगैरे एवढं ऑर्डर केलं. मसाला पापड त्यानंतर चना कोलीवडा भरपूर. आणि बघा त्याच्या आप्पाचा अंशूचे व्हिडिओ काढणं चालू होते, फोटो काढणं चालू होते. मग आम्ही जेवण वगैरे ऑर्डर केलं, त्याच्यानंतर स्टार्टर्स ऑर्डर केलं. सर्व खात होतं, मस्त होतं जेवण, एवढं भारी होतं ना खरंच सांगते तुम्हाला. स्टार्टर्स पण अख्खं छान होतं म्हणजे, पण यांना लॉलीपॉप खाता ठसका लागला तर यांनी एवढं काही खाल्लंच नाही. पण आम्ही सर्वांनी भरपूर एन्जॉय केलं, अंशूने भरपूर एन्जॉय केलं. स्टार्टर्स वगैरे बघा एवढं भरपूर मागवलं होतं मस्तपैकी. त्याच्यानंतर जेवण पण ऑर्डर केलं आणि अंशूला एवढं जेवण झालं तर अंशू इकडे तिकडे राऊंड मारत होतं, त्याला भरपूर जेवण झालं होतं. मग त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे मागवलं. त्याच्यानंतर जेवण पण खूप चांगलं आलं होतं. एक भाजी सोडली ना तर बाकी सर्व खूप छान होतं, खूप म्हणजे खूप छान. एवढं मस्त ना तर सर्वांना आवडलं असं नाही म्हणते. अंशू बघा निवांत बसला होता. मग आम्ही सर्व घरी जायला निघालो. रात्री मस्त बर्थडे सेलिब्रेट झाला, एकदम मस्त जेवण वगैरे पण एवढं छान होतं. आम्ही बार्बिक्यू स्क्वेअरला गेलो होतो, कल्याणमध्ये जे वेस्टला आहे ना, वेस्टलाच आहे, तिकडे गेलो होतो बिर्ला कॉलेजच्या इकडे. पण जेवण खरंच खूप छान होतं, म्हणजे आम्हाला एक भाजी सोडली तर अख्खं आवडलं, बाकी सर्व मस्त होतं. एवढी भारी म्हणजे क्वांटिटी थोडी आहे, पण कसं आम्ही जास्त लोक होतो म्हणून. पण छान आहे जेवण, खूप मस्त होतं. हॉटेल म्हणजे ते धाबा टाईपच हॉटेल आहे, ती पण खूप छान होती. त्याच्यानंतर मस्त एन्जॉय केलं, एवढं एन्जॉय केलं आणि आल्यावर काही शूटच करू शकली नाही. आज संडे, आता मला कामावर जायचं आहे. मी नाश्ता वगैरे माझं झालं आहे, नाश्ता करतं ते. अंशू झोपलं आहे अजून, अंशू नाही झोपलं आहे, कारण की अंशू भरपूर थकला. काल त्याच्या डोळ्यात जेवता असं करत होता आणि त्याला नजर पण लागली होती बहुतेक, कारण की काल परवापासून बड्डे आणि एवढा खुश होता त्या गळ्यामध्ये. त्याला ते त्याच्या आजीने जे घातलेलं ना आता ओम गणपतीचा, तर ते जास्त बघून खुश होता. थोडंसं टाईट झालं तर त्यांना रात्री म्हणतो मम्मी असं की मम्मी आपण सकाळीच जाऊ, पहिले ते थोडं लूज करून आणू. तर त्याला ते जास्त आवडलं. बाकी खूप बड्डे खूप मस्त झाला. फक्त माझी नणद नव्हते इकडे, त्या गेल्या होत्या याला कुठे गेल्या होत्या
त्या गेल्या होत्या उज्जैनला गेल्या आहेत आणि आम्हाला माहिती नव्हतं, खरं मला तर माहितीच नव्हतं. नाही तर मग मी ते आल्यावरच प्लॅन केला असता. मग नंतर मी आईंना पण बोलली आपण ते आल्यावर प्लॅन करू, तर त्या बोलल्या नको जाऊ दे, उज्जैनला लवकर म्हणजे लवकर ज्याचं नशीब वाचताना त्यालाच तिथं जायला भेटतं. तर त्या गेल्या आहेत. तर मग त्यानंतर जाऊ दे, ते आपल्या घरासाठीच काही काही मागायला गेली आहे, तर आपण करून घेऊया. नंतर पाहिजे तर नंतर कधीतरी जाऊ तेव्हा. तर काय बाकी सर्व होते त्याच नव्हत्या फक्त. तर मी बोलली कसं अंशूला आहे ना, अंशूचं आमचं काही असू दे पण अंशूसाठी सर्वांचा जीव तुटतो. तर मला असं वाटतं सर्वच सांगते एकत्र असं. तर त्या बोलल्या जाऊ दे, त्या नाही आहे फक्त म्हणून त्याच नव्हत्या, बाकी सर्वजण होतं. खूप एन्जॉय केलं आणि आम्हाला कोणी लागतही नाही, आमचे सर्व फंक्शन असेच होतं. तर मस्तपैकी एन्जॉय केलं. जेवण पण खूप छान होतं, सर्व मस्त झालं. पण अंशू भरपूर थकल्या, अंशू झोपल्या अजून. आता या हॉलमध्ये नाश्ता करतात आहे. आता मी पण कामाला निघते. तुम्हाला व्हिडिओ बघा कसा वाटला आहे, एन्जॉय करा मस्तपैकी व्हिडिओ. नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये, कारण की तुम्ही सपोर्ट करणार तरच मी पुढे जाणार. तर मस्तपैकी माझा व्हिडिओ एन्जॉय करत बघा. कसा वाटला नक्की बघा. जर कधी तुम्हाला ते बार्बिक्यू स्क्वेअर हॉटेल आवडत असेल तर तुम्ही पण कधीतरी व्हिजिट करा. चला बाय बाय.